राम राम मंडळी. महाराष्ट्र केसरी दादा शेळके याने अवघ्या 2 मिनिटात घुटना डावावर महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला दणदणीत पराभूत केला आहे. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या कुस्ती मागचं सखोल अभ्यासपूर्ण बारकाईनं पूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. मंडळी, फुरसुंगी जिल्हा पुणे या ठिकाणी शंभू महादेव यात्रा उत्सवानिमित्त रंगलेली सिकंदर आणि दादाची कुस्ती केवळ एका विजयानं मोठी ठरत नाही, तर ती कशी जिंकली गेली यामुळे ती महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात विशेष आकर्षण ठरते. मंडळी, गेल्या 2 महिन्यापासून दादा आणि सिकंदर या 2 पैलवानांमध्ये सुरू असलेली स्पर्धा खूपच चुरशीची होती. कर्नाटक, मुळशीच्या सुतारवाडी आणि पुण्यातील वेल्हा येथे झालेल्या या दोघांमधील कुस्त्यांमध्ये सिकंदर शेख याने सलग विजय मिळवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती, स्वतःची आब राखली होती. त्या प्रत्येक लढती अर्ध्या तासाच्या पुढे गेल्या होत्या आणि सिकंदर शेख यानं त्या कुस्त्यांमध्ये दाखवलेली सहनशक्ती, संयम आणि शेवटच्या क्षणी योग्य टायमिंग साधत डाव फिरवण्याची त्याची कला, हे त्याचं सर्वात मोठं कुस्तीतलं शस्त्र ठरलं होतं. तो सुरुवातीला शांत राहतो, प्रतिस्पर्ध्याला खेळू देतो, त्याचा अंदाज घेतो आणि हळूहळू त्याला दमवून शेवटी योग्य क्षणी टायमिंग साधत तो योग्य डाव साधतो. हा त्याचा ठरलेला पॅटर्न होता. मंडळी, त्यामुळेच सगळ्यांनाच असं वाटत होतं की ऐतिहासिक फुरसुंगीच्या मैदानाची ही कुस्ती लांबणार आणि पुन्हा एकदा सिकंदर याच आधारावर बाजी मारणार. पण मंडळी, याच ठिकाणी दादा शेळके यानं सगळं समीकरणच बदलून टाकलं. यावेळी तो केवळ ताकदीवर नाही, तर सिकंदरच्या कुस्तीचा आजवरचा पूर्ण अभ्यास करून मैदानात उतरला होता. आधीच्या कुस्त्यांचा बारकाईनं विचार करून त्याला हे स्पष्ट समजलं होतं की जर ही कुस्ती 15-20 मिनिटाच्या पुढे गेली तर नक्कीच सिकंदर अधिक मजबूत होणार आणि सिकंदरला त्या क्षणी हरवणं कठीण जाणार. त्यामुळे त्यानं एकदम स्पष्ट रणनीती तयार केली. कुस्ती लांबू द्यायचीच नाही, ती निकाल सुरुवातीलाच लावायचा. कुस्ती सुरू होताच दादानं याचप्रमाणे प्लॅनिंग केलं आणि याच प्लॅन प्रमाणे आक्रमक खेळ सुरू केला. साधारणपणे मोठ्या कुस्त्यांमध्ये पहिल्या काही मिनिटात दोन्ही पैलवान एकमेकाचा अंदाज घेतात. पण मंडळी, दादानं हा पारंपरिक जो पॅटर्न तयार झालाय तोच मोडून काढला. त्यानं सुरुवातीपासूनच स्पीड पकडलं, पकड घेण्याचा प्रयत्न केला आणि सतत सिकंदरवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या आक्रमक सुरुवातीमुळे सिकंदर शेख याला स्वतःचा नेहमीचा खेळ उभा करण्याची संधीच मिळाली नाही. तो सहसा शांतपणे सुरुवात करून खेळावर नियंत्रण मिळवतो. पण मंडळी, यावेळी तो सुरुवातीपासूनच बचावात्मक स्थितीत खेचला गेला. मंडळी, या क्षणी दादाने आपली खरी ताकद दाखवून दिली. दादा शेळके यानं योग्य वेळ साधत घुटना डाव टाकला आणि हा डाव केवळ ताकदीवर आधारित नव्हता, तर अचूक टायमिंग, योग्य निरीक्षण आणि आत्मविश्वास या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम होता. सिकंदर शेख अजूनही पूर्णपणे सेट झालेला नव्हता. त्याच वेळी दादाने अटॅक केला, हल्ला चढवला आणि त्याला सावरण्याची संधीच मिळू दिली नाही. काही क्षणातच कुस्ती संपली आणि अवघ्या 2च मिनिटात, जास्तीत जास्त 3 मिनिटाकडे गेली असेल कुस्ती, या कुस्तीचा निकाल लागला. ही गोष्टच या विजयाचं महत्व वाढवते. कारण ज्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आधी अर्धा तास लढत द्यावी लागत होती, अर्धा तास झुंजावं लागत होतं, त्याच्यावर सुरुवातीलाच इतक्या कमी वेळात विजय मिळवणं म्हणजे ही खूप मोठी कामगिरी आहे. या संपूर्ण कुस्तीचं सखोल विश्लेषण केलं तर एक गोष्ट स्पष्टपणे, ठळकपणे समोर येते. म्हणजे हा विजय फक्त ताकदीचा नाही, तर योग्य रणनीतीचा आणि बुद्धीचा आहे. दादा शेळकेनं सिकंदरचा खेळ पूर्णपणे समजून घेतला, त्याचा पॅटर्न ओळखला आणि त्यावर योग्य तोडगा काढला. लॉंग गेम खेळणाऱ्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध फास्ट गेम खेळून त्यानं त्याची ताकद निष्प्रभ केली. मंडळी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सिकंदरसाठीही ही कुस्ती खूप महत्वाची शिकवण आहे, मोठा धडा आहे. त्याची ताकद म्हणजे संयम आणि लांब चालणाऱ्या कुस्त्या. पण प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने खेळलं गेलं तर प्रतिस्पर्धी त्याचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधू शकतो. या कुस्तीतही नेमकं तेच घडलं. मंडळी, त्याला सुरुवातीलाच वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे त्याचा संपूर्ण गेम प्लॅन कोलमडला. ही कुस्ती आपल्याला एक मोठा संदेश देते. मंडळी, कुस्तीमध्ये फक्त शारीरिक ताकद आणि स्टॅमिना पुरेसा नसतो, हा गरजेचा आहे, तर परंतु प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास, योग्य रणनीती, अचूक टायमिंग
आणि आत्मविश्वास या सगळ्यांचा योग्य संगम असणं हे देखील खूप गरजेचं असतं. मंडळी, दादा शेळके यानं या सर्व गोष्टींचा उत्कृष्ट वापर करत हा विजय मिळवलाय. तर सिकंदर शेख साठी ही लढत पुढील काळात अजून मजबूत होण्यासाठी एक नवीन दिशा देणारी ठरू शकते. मंडळी, ऐतिहासिक अशा फुरसुंगीच्या मैदानात झालेली ही कुस्ती त्यामुळेच एक वेगळी कुस्ती, एक खास आकर्षण ठरत आहे. कारण इथं फक्त ताकदीची लढत नव्हती, तर बुद्धी, रणनीती आणि अचूक टायमिंग साधण्याची कला यांची खरी कसोटी होती. आणि त्यात महाराष्ट्र केसरी दादा शेळके यानं बाजी मारत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. ही कुस्ती पुढील अनेक वर्ष चर्चेत राहणार आहे, यात मात्र शंकाच नाही. दोन्ही पैलवानांचं अभिनंदन. धन्यवाद.